तर NDT करा, आणि NDT जर फेल झाले तर लोड टेस्ट करा. इफ द स्ट्रक्चर passes the load test, even if it fails in NDT, it is considered as passing. So NDT is ultimate test as mentioned in Indian standards. Is that clear? Structural strength evaluation of the existing structure, हे त्याचं ॲप्लिकेशन आहे. आत्तापर्यंत आपण ज्या सगळ्या NDT बघितल्या ना, त्या सगळ्या मटेरियल टेस्ट होत्या. We were testing an individual material. This is the only test where you are testing the member. Difference कळला? हां? To determine the ability of the structure to carry out additional load. म्हणजे आता गंमत कशी आहे की the building was constructed 80 years back. It was designed for 200 kg at that time, but client now wants to load it for 400 kg. You can do this test. ॲडिशनल टेस्ट घेऊ शकतं की नाही लोड. यू हॅव डन स्ट्रेंथनिंग. एखादी स्लॅबला तुम्ही स्ट्रक्चरल ओव्हरले केला. आता स्ट्रक्चरल ओव्हरले म्हणजे काय ते आपण पाहू रिपेअरच्या सेक्शनमध्ये. स्ट्रक्चरल ओव्हरले केला तर वेदर द स्ट्रक्चरल ओव्हरले इज गिविंग द रिस्पॉन्स आणि द स्ट्रक्चर इज केपेबल ऑफ टेकिंग दॅट ॲडिशनल लोड, हे पाहण्यासाठी दिस इज द टेस्ट. ब्रिजला तुम्ही रिपेअर केलं, वेदर इट इज केपेबल ऑफ टेकिंग द लोड, दिस इज द टेस्ट. टू एस्टॅब्लिश सेफ्टी ऑफ द स्ट्रक्चर्स, म्हणजे जसं आहे की आपल्याला हे ॲबंडंट स्ट्रक्चर होतं, आम्ही आता नव्याने परत ऑक्युपाय करू इच्छितो 5 वर्षांनी 7 वर्षांनी, तर वेदर इट इज सेफ, दिस इज द टेस्ट. टू व्हॅलिडेट स्ट्रेंथनिंग, आपण आत्ताच बोललो स्ट्रक्चरल ओव्हरले केलं आणि ते नीट झालं आहे का नाही हे पाहण्यासाठी यू कॅन डू दिस टेस्ट. टू गेन नॉलेज ऑन द बिहेवियर ऑफ अ स्ट्रक्चर. टू सप्लिमेंट, व्हॅलिडेट ऑर रिफाईन ॲनालिटिकल मॉडेल वर्क, म्हणजे जर तुम्ही लॅबोरेटरीमध्ये एक मॉडेल बनवलं स्ट्रक्चरचं तर ते कसं बिहेव होतं आहे हे करण्यासाठी सुद्धा लोड टेस्ट करता येतं. यू कॅन डू अ फुल लोड सेटअप इन अ लॅबोरेटरी, म्हणजे दो स्ट्रक्चरल लॅबोरेटरीज आर देअर. आय डोंट थिंक एनी ऑफ द कॉलेजेस दॅट यू आर वर्किंग वुड हॅव अ स्ट्रक्चरल लॅबोरेटरी, बट CSIRच्या स्ट्रक्चरल लॅबोरेटरीज आहेत, IITच्या स्ट्रक्चरल लॅबोरेटरीज आहेत की वेअर दे आर डुईंग अर्थक्वेकचं ॲनालिसिस करतायत किंवा विंड ॲनालिसिस करतायत. देर आर विंड लॅबोरेटरीज. They do life size samples also and miniature samples also. लोड आपण कुठच्याही प्रकारच्या मटेरियलचं करू शकतो. यूज अ मटेरियल विच कॅन गिव्ह यू मॅक्सिमम युनिफॉर्म लोडिंग. हे ड्रम आहेत, या ड्रममध्ये पाणी भरून हे करू शकतो, रेतीच्या गोण्या भरून करू शकतो, नुसत्याच पाण्याच्या वॉटर टँक बनवून. म्हणजे ह्या 4 बीम्सवरती जर मी भिंत बांधली आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं तरी या स्लॅबवरती लोड येईल की नाही. फक्त ही स्लॅब वॉटरटाईट पाहिजे, नाहीतर पाणी खालून आलं तर लोड टेस्टचे 12 वाजतील. सो इफ द स्लॅब इज वॉटरटाईट यू कॅन यूज वॉटर ऑल्सो, यू कॅन यूज सँड ऑल्सो, यू कॅन यूज ॲग्रिगेट ऑल्सो, यू कॅन यूज वॉटर ड्रम्स ऑल्सो, यू कॅन यूज स्टील प्लेट्स ऑल्सो. किंवा ब्रिज लोड टेस्टिंग करता पूर्णच्या पूर्ण ट्रक वापरला जातो. लोडेड ट्रक वापरले जातात, कारण ब्रिज करता यू हॅव टू सी द रोलिंग लोड. त्यामुळे तुम्हाला जितके ॲक्सेल त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर लोकेशनला ठेवायचे असतात, त्या लोकेशनला तुम्हाला ठेवण्यासाठी म्हणून तुम्हाला ट्रक्स लागतात. हे जे आहे हा एक खाली असा एक मिनारा बनवला आहे, त्याच्यावरती एक डायल गेज ठेवलं आहे. हे असं दिसतं डायल गेजवरती ठेवलेलं. हे डायल गेज इज मेजरिंग द, ही सँडबॅग दाखवले बघा, आणि डायल गेज इज मेजरिंग द डिफ्लेक्शन. सो गोईंग बॅक टू दिस, हे स्कॅफोल्डिंग जे आहे ते ह्याला टच न करता सेपरेटली उभं केलेलं स्कॅफोल्डिंग आहे आणि ह्याच्यावरती माणसं चढून ते डायल गेज बघतात. आता ह्याच्याऐवजी ही जी टेक्नॉलॉजी आहे ही पण वापरली जाते मेजरमेंट करण्यासाठी. आता नावडेज ही तशी बऱ्यापैकी जुनी टेक्नॉलॉजी झाली. बट यू कॅन रेज इन्फ्रारेड आहे ना, हे काय आहे, व्हॉट इज दिस, याला काय म्हणतात, दिस इज नॉट इन्फ्रारेड, लेझर. हां, लेझर टेक्नॉलॉजी पण बघा, मला काय माहिती नाही याच्यामध्ये सब्जेक्टमध्ये, कारण माहीत असायची गरज नाही ना, माझे टेक्निशियन करतात. आय नीड टू नो वेदर दे आर डुईंग इट करेक्टली, पण ते मी करायला पाहिजे आधी. दॅट इज अ मस्ट, कारण ड्रायव्हिंग बरोबर करतो की नाही काय, तुम्हाला ड्रायव्हिंग करायला यायलाच लागतं. सो लेझर टेक्नॉलॉजी ऑल्सो इज यूज नाव डेज. आपण ह्याला नाही का ते लेझर टेक्नॉलॉजीज वापरतात ना, ते काय असतं ते टोटल स्टेशन का काय म्हणतात हल्ली, थिओडोलाईट
असायच्या. लिथोल स्टेशनला लेझर टेक्नॉलॉजीज वापरतात ना, सो लेझर ऑल्सो कॅन बी यूज फॉर डिफ्लेक्शन मेजरमेंट. दुसऱ्या स्ट्रक्चरवरून तुम्ही समोरच्या स्ट्रक्चरचं डिफ्लेक्शन, ब्रिज समोर असेल तर त्याचं डिफ्लेक्शन तुम्ही एका स्ट्रक्चरच्या टेरेसवरनं वापरू शकता, जे वी डू इट रेग्युलरली, आमच्या ह्याच्यात करतात. आपण आता विल ब्रेक फॉर लंच. थोडंसं लवकर येऊयात, पाऊण तासाच्या आधी, 15 मिनटं. हां.